1.5 लाख रुपये एका महिन्याची कमाई आहे. असं अचानक असे मला बोलले की आपल्याला फिरायला जायचंय. मी बोललो मला कसे काय फिरायला नेतात ना. तर मी बोललो सांगा तर का ते काय मला बोलले काय मी काय तुला सांगत नाही आपल्याला जायचंय. नमस्कार, मी शशिकांत कासार. आज आपण पालघर जिल्ह्यातल्या खैरी या गावामध्ये विनोद पाटील यांच्या घरी आलेलो आहेत आणि विनोद पाटील यांनी एक ज्याप्रमाणे आपण पोल्ट्री व्यवसाय बोलतो, पण पोल्ट्री न म्हणता हा व्यवसाय वेगळा आहे. खरं तर ह्या क्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्यात हे पहिले तरुण आहेत, युवक, का त्यांनी हा क्षेत्र निवडलेला आहे. नक्की त्यांनी काय प्रोजेक्ट राबवलाय हे प्रोजेक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. पूर्ण हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघायचा आहे. आणि या क्षेत्रामध्ये कोणाला यायचं असेल तर मी विनोद पाटील यांचा मोबाईल नंबर देईल, त्या मोबाईलवरती तुम्ही संपर्क करू शकता. जर तुम्हाला ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण पाहिजे असेल ते प्रशिक्षण सुद्धा हे विनोद पाटील तुम्हाला देणार आहेत. तर आपण काय त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे हा तुम्ही पाहणार आहेत. विनोद पाटील यांच्या या शेडमध्ये आपण आता आतमध्ये आलेलो आहेत आणि नक्की काय व्यवसाय ते करतात हे त्यांच्याकडे जाणून घेणार. मला सांगा नक्की हे काय व्यवसाय हा रॅबिट फार्म असं आहे. तसं आपण कोंबडी म्हणजे कुक्कुटपालन करतो किंवा गोट फार्म करतो त्याच पद्धतीने आता कुक्कुटपालन केला तर त्यावर व्हायरस आला तर तुमच्या एका दिवसात 2 दिवसात तुमचे 50, 100, 200 कोंबडी सगळी मरतात. तसा याच्यामध्ये ती हानी नाहीये आणि तुमचं गॉड फार्म मध्ये तेच आहे. जर रोग आला तर मग तुम्हाला ती वाचवता येत नाही. बरोबर. म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो आणि बरेच याची मरतूक आहे. तसं या धंद्यामध्ये या धंद्यामध्ये तुम्ही 10 दिवस जर पिल्ल वाचवली तर पुढची पिल्ल बरोबर जगतात, मरण नाही. आणि मोठे ससे तर मरतच नाही लवकर. त्यांना फार काय आहे तर तुमचं फंगल इन्फेक्शन होते किंवा सर्दी होते असंच त्यांचे आजार आहेत. त्यांच्यावर व्हायरस वगैरे नाहीये. आता तुम्ही व्यवसाय जेव्हा चालू केला साधारणतः तुमच्याकडे त्यावेळेला किती नर आणि किती मादी होत्या? आता हा व्यवसाय म्हणताय कसं आम्ही हा व्यवसाय औषधून चालू केला. पहिली गोष्ट म्हणजे एक जोडी आणली तर ती पाळता पाळता त्या एक जोडीचे आमच्याकडे 15 ससे झाले. 15 ससे झाल्यामुळे या सशाचं काय करायचं. बरोबर. म्हणून मग थोडासा युट्यूब चालला. तेव्हा मग आम्हाला अबुंगो म्हणून एक रॅबिट फार्मचं आहे, ते सिंधुदुर्गला आहे, कुडाळ म्हणून इथे. त्यांचं नाव आहे निलेश गोसावी. मग त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. मग त्यावेळेस ते बोलले की तुम्ही ट्रेनिंगला या, मग तुम्हाला सगळी माहिती देतो आणि तुमचे ससे पण मी सगळे घेईन. मग मला याचा आनंद झाला कारण आता एवढं झालं म्हटलं तर हा व्यवसाय मिळू शकतो आपल्याला. या हिशोबाने मग आम्ही तिकीट काढलं. मिसेसला मी सांगितलं पण नाही, आपण फिरायला चाललो असं सांगितलं. आणि मग आम्ही तिथे गेलो, ती ट्रेनिंग घेतली. तिथं जेव्हा आम्ही बघितलं तर त्याचा शेड आणि त्याची व्यवस्था, आता तो कसा जुना माणूस होता त्यामुळे सगळं त्यांनी व्यवस्था केली होती. आपण आता कमी पैशामध्ये करतो आणि त्याच्याकडेच 3 वर्ष चालू आहे. 3 वर्ष अगोदर चालू आहे त्याचा. तर ते बघितल्यानंतर मी बोललो का हे आपल्याला सहज शक्य आहे. मग तिकडनं आल्यानंतर मग मी आणखी ससे जमा केले आणि चालूच केलं. मग म्हणजे आज माझ्याकडं म्हणजे फाउंडेशन म्हणता येईल त्याला, 55 ससे माझ्याकडे आहेत आता 55 ससे आहेत. मग त्याच्यापासून होणारी पिल्ल त्यात 30 माद्या आहेत आणि 25 नर आहेत. टोटल किती आहे? टोटल सगळी 55 आहेत आणि पिल्ला पण मोजलेली नाही आहेत. पिल्ला आता बघू आपण. साधारणतः जर 10 ससे जर असले तर 10 सशामध्ये तुम्हाला 7 माद्या आणि 3 नर असं जर असेल तुमच्याकडं तर तुम्हाला एका महिन्यात, 1 महिना नाही बोलता येणार कारण यांचं उत्पन्न आहे 45 दिवसाचं. 45 दिवसाचं उत्पन्न आहे 45 दिवसाचं. म्हणजे दर 45 दिवसांनी तुम्हाला दुसरी पिल्ल मिळणार. अच्छा, मादी दुसरी पिल्लाने जन्म देते. जन्म येते. म्हणजे आज 1 तारखेला दिली तर पुढल्या महिन्यात ती 15 तारखेला दिली. म्हणजे साधारणतः आपला दीड महिन्याचा कालावधी असतो. महिना एकच महिन्याचा, पण आपल्या पिल्लांसाठी आपण तिला 15 दिवस आपल्या नराला सोडत नाही. बरं. अशी कोण ती 45 दिवसाचा. तर एका वर्षाची तुम्हाला 7 ते 8 वेळा तुम्हाला ती म्हणजे पिल्ल देते. 7 ते 8 वेळा. आणि एका वेळेस तुम्हाला ती मादी 5 कमीत कमी आणि त्यापेक्षा जास्त पिल्ल देते. तर जर 1 युनिट बोलतो आपण त्याला, म्हणजे
एक पिंजरा आपण बोलतो ना, तर 7 माद्या आणि 3 नर. 3 नर. हा, असा एक पिंजरा. अच्छा, हे असा एक पिंजरा. असा एक पिंजरा. जर हा एक पिंजरा तुमचा असला, एक युनिट जर तुमचा असला, तर 7 माद्यापासून तुम्हाला साधारणतः 7-5-35 पिल्ले मिळतात. म्हणजे आपल्या हिशोबाने महिना पकडू आता. म्हणजे 45 दिवसांनी तुम्हाला 45 दिवसांनी 35 पिल्लं मिळतात. मग त्याच्यापासून आपल्याला उत्पन्नाचा बोलतो मी आता एक ससा मिनिमम कमीत कमी 1.5 किलो होतो. 2.5 किलो पर्यंत पण असतो. तुम्ही खायला काय घालता तुम्हाला त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर. हा, मग 1.5 किलो पर्यंत आपला ससा कमीत कमी असतो. आणि याचा उत्पन्नाचा सोर्स असा आहे का हा ससा किलोवरती विकला जातो. म्हणजे आता आम्ही ज्याच्याकडे गेलो निलेश गोसावी सरांकडे, तर ते आपल्याकडनं किलोवर घेणार. म्हणजे एक ससा 1.5 किलो झाला तर तुमचा 1.5 किलो ससा म्हटल्यानंतर तुमचं त्या हिशोबाने साधारण 500-700 रुपये आपल्याला मिळतात त्याचे एका ससाचे. आणि जर तुमचे एकच रेट असला, म्हणजे तुमच्याकडे 10 ससे आहेत, तरी तुम्ही हिशोब करा का 35 सशांचे तुमचे उत्पन्न होते किती. बरोबर. साधारणतः एक तुम्हाला एका महिन्याला एका पिंजऱ्याच्या एका युनिटचे साधारण तुम्हाला 15,000 रुपये सहज मिळतात. 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला. 1.5 महिन्यात पैशाची म्हणा किंवा त्याची देखभाल करण्याची जर तुमची तयारी असेल. म्हणजे देखभाल हा महत्वाचा विषय आहे. एवढी जर असेल, तुम्ही जर 10 युनिट बाळगले तर तुम्ही 15-150 साधारण तुम्हाला 1.5 लाख रुपये एका महिन्याची कमाई आहे. 45 दिवसाची. आता एवढा मोठा तुमचा परिवार आहे, मग त्यांच्यासाठी खाणं कसं काय? खाणं आता तुमच्याकडे अवेलेबल का आहे, साधारणतः ते काय खातात तर भाताचा कोंडा जो आपण गिरणीतून आणतो तो साधारणतः एक 15 किंवा 20 रुपये किलोनी मिळतो आपल्याला. त्यानंतर थोडेफार गहू चालतात त्यांना, गहू. आणि एक आपल्या गाई मशीनचा एक खुराक रेडीमेड मिळतो. गोदरेजचा असतो किंवा आणखी मार्केटला काही असतो, तो रेडीमेड असतो. तो कसा तो मिक्स असतो. त्यात तुमची पेंड असते, शेंगदाण्याची पेंड असते, गव्हाचा भुसा, मक्याचा भुसा, असं सगळं मिक्स करून ते एक असा पाईप सारखे बनलेले असतात. ते आपण आता टाकलेत, तुम्ही बघू आपण नंतर त्यांना. चालेल. हा, मग ते सकाळी आपण टाकतो आणि संध्याकाळी ओला चारा म्हणजे गवत म्हणा किंवा गाय जे खाते ते सगळं सस्य खातात. मग तो संध्याकाळी पोटभर ते द्यायचं, सकाळी पोटभर ते द्यायचं. आणि सशांचं असं गणित आहे का ते दिवसभर आराम करतात. अच्छा, दिवसभर आराम करतात. हा, तुम्ही आता दिवसा बघाल तुम्ही कधी पडणार ते तुम्हाला झोपलेच मिळतील, पण रात्री तुम्हाला ते ऍक्टिव्ह दिसतील खाणंच. अच्छा. म्हणजे आपण बघतो जंगलामध्ये रात्रीत लोक ससे पकडायला जातात, तसं हे त्यांचं म्हणजे रात्री ते लोकांचं हे असतं. आणि याच्यात गावठी एक पण ससा नाही आपल्याकडे. आता साधारण तुम्हाला किती खर्च आला? आता म्हणजे आता 15 ससे त्यावेळी तुम्ही चालू केले, त्याच्यानंतर मग किती खर्च आला तुम्हाला? साधारणतः एवढे ससे जमा करता मला साधारण 20,000 रुपये खर्च आलेला आहे. 20,000 रुपये. म्हणजे त्यात पिंजरे पण आले. आणि पिंजरे तुम्ही विकत आणले का स्वतः बनवले? नाही, तार आणली मी, जाळी आणली आपण, जाळीपासून आपण स्वतः बनवले. स्वतः बनवलं तर तो पण खर्च आपला. हा, साधारण 2-2.5 रुपये लागतात त्याला. म्हणजे बनवणारा घेतो किंवा तार 4,000 बंडल मिळते. आणि त्यापासून साधारण 3 जाळीपासून 2 पिंजरे बनतात. 3 बंडल आणले ना तर 2 पिंजरे बनतात त्याचे. प्रत्येक सस्याला तुम्ही प्रत्येक बॉक्स वेगळा? हा, म्हणजे ते कसं त्याचं आपल्याला देखभाल करता येते. बरोबर. आता प्रत्येकाला आपण 70-80 ग्राम खायला देतो दिवसाला. हा, हे सुकं खाणं 70-80 ग्राम देतो. जर त्यात त्याने खाल्लं नाही तर आपल्याला कळतं एकच ससा असल्यामुळं. म्हणजे तो आजारी आहे का, म्हणजे का खाल्लं नाही आपल्याला त्याचा अंदाज मिळतो. आणि जर खाल्ला तर तो सुदृढ आहे, आणि नाही खाल्ला तर का नाही खाल्ला आपण त्याचा मग बघतो. आणि मग तिथं ट्रेनिंगला जायचा मतलब असा का तुम्ही अर्धे डॉक्टर बनता तिथं. बरोबर आहे. हा, ते अशी माहिती मिळते. तुमचा प्रत्येक ससा, त्याचा आजार, त्याला तुम्ही इंजेक्शन कसे देणार, सगळी माहिती इथे आपल्याला आपल्या हाताला धरून देतात ते लोक. मग याचा उपयोग काय होतो सशाचा? आता आपण मार्केटला विकायला म्हटलं तर कोणी शक्यतो घ्यायला पण नाही, पण आता एवढे तुमच्याकडे 90 ससे आहेत, त्याचा नक्की उपयोग काय होतो? याचा उपयोग असा आहे का पहिली गोष्ट पाळण्यासाठी लोक येतात. तर पाळण्यासाठी लोक फार कमी येतात. बरोबर. आणि दुसरा म्हटल्यानंतर हा मेडिकल राहतो. म्हणजे
डॉक्टर लोक कुठलाही वॅक्सिन किंवा जी लस बनवतात, बरं, म्हणजे आपण कोविडची वॅक्सिन किंवा yes, त्यावेळेस yes, बनवली. जी लस बनवतात, हा. तर ती लस पहिला प्रयोग पहिला उंदरावर व्हायचा. बरोबर आहे. तर आता उंदरापेक्षा हा प्राणी मोठा आहे, बरोबर आहे. मग तो आता सशावर होतो. आणि तो साधारणतः एका वॅक्सिनसाठी किंवा एका लससाठी साधारण 10 ते 12 ससे किंवा त्याची गरज प्राणी असते. म्हणजे त्याचं प्रमाण याला एवढं जाऊन बघितलं, मग याच्यावर काय परिणाम झाला, मग याला थोडंसं वाढवून बघू, असं करून त्याच्यावर म्हणजे ते एका वॅक्सिनला साधारण ते 10 ते 12 ससे लागतात असे. आणि ही जी जात आहे आता माझ्याकडे जी आहे, बरोबर आहे, याला काय बेसिक नाव आहे का? हो, सशांची नावं आहेत. न्यूझीलंड व्हाईट, हा न्यूझीलंड व्हाईट आहे. आपल्याकडे सध्या 2च जाती आहेत. बरोबर. आता मला अवेलेबल नाही आले म्हणून ते 2 जाती आहेत. न्यूझीलंड व्हाईट जो हा मेडिसिनला जातो. आता मग ही पहिली बॅच तुमची आता किती दिवसात बाहेर जाणार आहे? आज मला 5 महिने सांभाळायचे आहेत अजून. 5 महिन्यानंतर मग दर 45 दिवसांनी माझी विकली जातील. बरोबर. आता पहिल्या महिन्याचे जे पिल्ल आहेत साधारणतः 75 ते 80 पिल्ल माझी आहेत. मग मी फक्त ती पिल्लच विकणार आहे. तीच मोठी होती ना, तीच विकायची. आपलं जे मूळ जे आई आहे ती आपण ठेवणार आहे, म्हणजे फाउंडेशन आपण ठेवणार, त्याची पिल्लच फक्त विकणार आहेत आपण. आता हा ससा तुमच्याकडे हातामध्ये आहे, ह्याचे वजन किती असतं? हा साधारणतः आता अंदाज हा 1.5-2 किलो परत असेल. 1.5-2 किलो परत असेल. आता ते कसं डिलिव्हरी नंतरचं वजन आहे ते. बरोबर. त्याला वाढ त्याची किती दिवसात होते? याची वाढ साधारण तुम्हाला विक्रीसाठी तुम्हाला 4 ते 5 महिने लागतात. 5 महिन्यानंतर? 5 महिन्यानंतर तो 1.5 ते 2 किलो. 2 किलो पर्यंत होतो. तो म्हणजे तुम्हाला जर फाउंडेशन म्हणजे काय बोलतात त्याला, तुम्हाला उत्पन्नासाठी पाहिजे तर तुम्हाला मादी 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला वापरता येईल. नर तुम्हाला 8 महिन्याच्या नंतर वापरता येईल. बरोबर. तोपर्यंत तयार नसू द्यायचे. आता नर आपल्या किती नर आता माझ्याकडे 25 आहेत. 25. आणि माझ्या जवळजवळ 30 आहेत. म्हणजे तुम्ही ऑलरेडी 15च्या नंतर अशी वाढ करत गेली? मग 15 नंतर माझा धंदा करायचा ना, मग त्या हिशोबाने हिशोबाने तुम्ही ते वाढ करायला सुरुवात केली. मग ते जमा केले. न्यूझीलंड व्हाईट आपल्याकडनंच आणले विकत एका ठिकाणी, ते विकत आणले. ते 10 माद्या आणल्या. आणि बाकी मग विक्रमगड एकाकडे होते, लोकलच आपण जमा केलेले. लोकलच जमा केले. पण मला तिकडनं पाहण्याचे आहेत, कारण त्या सस्यामध्ये नाही, या सस्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे तिथे जे ससे आपण बघितले तर ते ससे मिनिमम 2.5 किलो पर्यंत आहेत, कमीत कमी 2.5 किलो. त्याच्या पुढेच वजन आहेत. म्हणजे पिंजऱ्यातून काढताना आपली जमजाक होते हाताने. बरोबर. असं वजन, म्हणजे ती दात वेगळी आहे काय माहित नाही मला, पण ते आपण तिकडनं आपल्याला आणायचे तसे. त्यांना आपण सांगितलेलं आहे मला पण द्या म्हणून. म्हणजे बिझनेस साठी तुम्हाला एक शेडची अवस्था आहे आणि शेड बांधली पाहिजे, आणि हे पिंजरे महत्वाचं आहे. म्हणजे पिंजरे तुम्हाला आता कारागीर कोणती तुम्ही बनवून देईल. जर कोण नसेल तर मी पण मदत करेन, मी पण बनवून देईल. बाकी तुम्हाला शेडची गरज आहे तात्पुरता म्हणा, आता मी तात्पुरताच केलाय. बरोबर. कसं माझा गुरांचा गोठा होता, त्याच्यात मी सगळं केलेलं आहे. बरोबर. जर शेड, कारण शेड शिवाय वगैरे चालणार नाही, कारण गरमीचं प्रमाण म्हणजे याला आता तर गरमी फार आहे, म्हणजे आता टेम्परेचर 35च्या वरती याला तसा गरमीचा त्रास होतो का? हो, 35च्या वरती याला चालत नाही. मग त्यांना तुम्ही फॉगर म्हणा का स्प्रिंकलर म्हणा लावून तुम्ही पाण्याची व्यवस्था करून तुम्ही मेंटेन करू शकता. बरोबर. पण गरमी नाही सहन होत. थंडी तुम्हाला किती पण असू दे, दिवसभर त्यांच्याकडे लक्ष ठेवायला लागतं का? असं नाही. म्हणजे तुम्हाला सकाळी 2 तास काम केलं ना तर तुम्ही मोकळे. बरोबर. सकाळी त्यांना सुक खाणं द्यायचं. त्यांचं आपण हे आता पिंजरा खाली बघा प्लास्टिक बांधलंय आणि खाली गमेला आहे. बरोबर. मग ते जेवढा शीत सू करतील ना त्यांची निष्ठा जी येते ती सगळी एका गमेलात जमा होते. मग ती सगळी सकाळी साफ करायची. बरोबर. तो पीस धुवून काढायचा. म्हणजे जेवढी स्वच्छता जेवढे आपले ससे निरोगी, ते 2 तास तुम्हाला लागतात. दिवसभर तुम्हाला काही वाटलं तुम्ही चक्कर मारू शकता, काय त्यांना पाणी पाहिजे, पाणी वगैरे असं. आणि संध्याकाळी 1-2 तास बस. म्हणजे तुम्हाला 2-3 तास तुम्ही दिले, पण तुम्ही करू शकता, काहीतरी करू शकता. याच्यावर अख्खा दिवस तुम्हाला थांबायची आवश्यकता नाही. असे नोकरीवाले पण आहेत, ते दिवसभर नोकरी जातात, सकाळ संध्याकाळ ससे बघतात. अच्छा. तुमच्या फॅमिलीला मी विचारतो घ्या. आता हा व्यवसाय तुम्ही करताना परत मनात शंका आली का? कारण हा व्यवसाय आपण प्रथमच करतो, मग याचं हे कसं होईल, म्हणजे हे कसं सांभाळायचं, काय करायचं?
आणि मग कसं टायमिंग मिळेल, कसं अरेंज केलं, थोडं माहिती वरती घ्या. पहिल्यांदी मला तर म्हणजे यांनी सांगितलं नव्हतं की आपल्याला सशांचा बिझनेस करायचा आहे असं. कारण आता कोरोनापासून जवळजवळ आमची परिस्थिती थोडीशी हलाखीचीच होती. मनरेगाच्यामुळे सगळे लोक तिकडे कामाला जातात, मग शेतावर मजूर मिळत नाही. पण यांचं कसं एक सोडलं का दुसरं असं चालूच असायचं. आणि मग मी यांच्यावर अशी चिडायची की तुम्ही करत काहीच नाही आणि आहे ते पण संपून बसता. तर मग यांनी काय मला हे सांगितलं नाही सशाचं. आणि असंच म्हणजे माझं टेलरचं शॉप आहे. तर त्या माझे एक कारागीर आहे, तिच्या मावशीनी म्हणजे मला असं सहज बोलले का ताई तुम्हाला ससा पाहिजे का. तर मी असं बोलता बोलता फोन चालू होता आणि माझ्या पोराला असं त्याने ऐकलं ससा पाहिजे का. तर तो बोलला मम्मी आपल्याला ससा पाहिजे मला खेळायला. तर मी तिला बोलली का चालेल मला दे. तर तिने मला ते एक जोडी सशाची दिली. आणि आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की ते पिल्लू वगैरे देतील असं. आम्ही त्यांना एका पांजऱ्यामध्ये ठेवलेला, हॉलमध्येच आमच्या. खाली प्लास्टिक टाकून मग सकाळी ते साफ करायचं, परत बदलायचं, असं चाललेलं आहे. आता एक ससा जोडीच होती ना फक्त. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पिल्ल दिले, एका महिन्यानंतर पिल्ल दिले त्यांनी, 5 पिल्ल दिले. मग आम्हाला मी मग यांना सांगायची बाबा आता एवढ्यांची घाण कोण काढेल सगळा, मला तर बाहेर जायला लागते असं तसं. मग आमची एक रूम आहे आडगळीची, त्या रूम मध्ये आम्ही ते सशे ठेवले. ते दोनाचे असे करताना 15 सशे झाले. आणि मी दिवसभर बाहेर असते आणि हे घरी काय करतात ते काय मला माहिती नाही. असं अचानक असे मला बोलले की आपल्याला फिरायला जायचंय. मी बोललो मला कसे काय फिरायला नेतात ना. तुम्ही बोललो सांगा तर का. ते काय मला बोलले काय मी काय तुला सांगत नाही, आपल्याला जायचंय कुठे. ज्या वेळेस आम्ही तिकडे गेलो तेव्हा हे मला बोलले का मी सशाच्या ट्रेनिंगसाठी आलोय. तेव्हा आता मी तिकडे गेल्यावर तर काय चिडू शकत नाही यांच्यावर. त्याच्यामुळे चला आता 2 दिवस राहायचं बोलते, फिरून पण घेऊ. 1 दिवसाचं ट्रेनिंग आहे आणि आम्हाला तिकीट पण योगायोगाने लगेच मिळालं नाही. मग 1 दिवस तिथे अजून आम्ही थांबलो, फिरलो. पण ज्यावेळेस मी तिथे गेली ना त्यावेळेस त्यांचं ते नियोजन म्हणजे आता त्यांचं ते कसे सर्व्हिसवाले आहेत आणि ते घर बसल्या काम करतात, त्यांचा पगार आहे आणि मग ऍड मध्ये ते हे करतात. मग त्यांचं ते व्यवस्थित आहे, शेड वगैरे त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे, पिंजरे वगैरे आहेत, सशांचं वर्गीकरण वेगळं आहे, माद्या वेगळ्या नर वेगळ्या आणि मग त्यांची पिल्ल ती वेगळी. म्हणजे आणि बघितलं मी तिथलं ते वातावरण, तुम्हाला थोडस म्हणजे वाटलं की बाबा चला काहीतरी करतायत तर करू दे. आणि मग तिथून आम्ही प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मग यांनी हे पिंजरे वगैरे केले आणि म्हणजे सशे थोडेसे बाजारातून आणले. पण आमचे आता 15 होते. बाजूला एका आमच्याच सारखं एक कुटुंब होतं, त्याची आई बघायची ते ससे आणि यांना कळलं की त्यांना ते सशे देऊन टाकायचे. मग यांनी ते सशे घेऊन आले आणि ते आणल्यानंतर मग यांनी असे पिंजरे बनवले. पण म्हणजे आता आणि ज्यांच्याकडे आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो ते भाऊ स्वतः इथे येऊन गेले. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही आता ह्या ट्रेनिंगचा काहीतरी आपल्याला फायदा होणार आहे. म्हणजे जो घेणारा मालक आहे आता आपण वाढवू हे तर पिल्ल तर वाढतच राहणार आहेत, पण त्याची विक्री पण झाली पाहिजे. अजून एकदाही आपली विकली नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातून काय मिळणार आहे हे माहिती होणारच नाही. तो घेईल तेव्हा आपण समजू का बा आपला उत्पादन चालू झालं किंवा आपण हे जो व्यवसाय केलाय तो आपल्या सार्थकी लागलेला आहे असं. पण ते जेव्हा इथे येऊन गेले आणि त्यांनी लगेच सशांची मागणी सुद्धा केली की मी आता पण घेऊन जाऊ शकतो, परंतु जर आपल्याला आता व्यवसाय हा मोठा करायचा आहे तर मग अजून 2-3 महिने आपल्याला थांबणं आवश्यक आहे. की जेणेकरून आता हे बोलले की आता मी 2-3 महिने थांबल्यानंतर माझी दर महिन्याला पिल्लही वाढत जाणार. आणि आता मागच्या 16 पासून तर ह्या 16 तारखेपर्यंत जवळजवळ आम्ही पिल्ले आता मोजलेत आजच्या तारखेपर्यंत. तर आमच्याकडे आता 56 छोटे छोटे पिल्लू आहेत. आणि मी पण सकाळी रोज उठली ना का अगोदर इकडे येते, सगळी पिल्ल ते प्राणी सगळे बघते आणि संध्याकाळी पण जेव्हा मी येते ना तेव्हा अगोदर माझी व्हिजिट इथे असते. म्हणजे एक आपलेपणा त्यातून एक निर्माण झालेला आहे, हा मोठा परिवारच झाला तुमचा झालेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की कमी खर्चामध्ये हा उत्पन्न देणारा व्यवसाय आहे माझ्या मते तरी. कारण याला खर्च तसा काहीच नाही लागत. आपल्या बाजारामध्ये जे मोठे मोठे भाजीचे दुकान आहेत ते फ्लावरचे कोबीचे पत्ते असे टाकून देतात. तो फक्त कचरा आपल्याला उचलून आणायचा आहे, स्वच्छ धुवून ठेवायचा आहे आणि रोज त्यांना द्यायचा आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त त्यांना काही जास्त लागत नाही की त्यांना काय आजार नाही होत. कधी आता आम्ही आल्यापासून तरी फक्त माझ्याकडे एक ससा आजारी झालेला, त्यांना आम्ही वॅक्सिन दिलं
तो व्यवस्थित झाला, म्हणजे खात नव्हता 2 बरोबर. दिवस. ते आपल्याला कळतं, हे वर्गीकरण केलं ना त्याच्यामुळे आपल्याला कळतंय की कुठला ससा थोडा नरम आहे की काय आहे, कळतंय ते. आणि पिल्लू तुम्ही बघाल ना तर असं मन अगदी ना थकून आणि आलं ना तरी आल्यानंतर पण पहिल्यांदा- एकदम प्रसन्न वाटतं त्या बरोबर, पिल्लूंकडे बघितल्यावर. छोटे छोटे असे इवलीशे पिल्लू बघून ना खरोखर एकदम समाधान वाटतं. आणि माझ्या मते तरी खरोखर जर ज्याची आर्थिक म्हणजे ज्याच्याकडे आर्थिक साई आहे त्यांनी, आणि त्याला वेळ या तसा फार कमी लागतो त्यांचं संगोपन करायला, तर त्याने आवर्जून हा व्यवसाय करावा, जेणेकरून एका व्यक्तीला दुसरा जोड मिळतो. आणि जर माझ्याकडे 50 सशे अवेलेबल झाले महिन्याला तर त्याच्याकडे 50 सशे, असे करून आपल्याला 100 प्राणी एकत्र सुद्धा आपल्याला विकता येऊ शकतात. आणि जे विकत घेणारे आहेत त्यांना एके टाइम 100 सशे न्यायला परवडले पण पाहिजे. 10-20 सशांसाठी ते काय एवढ्या लांब येणार नाही. आणि जर आपल्याकडे जास्त सशे असले 2-3 शेतकऱ्यांनी मिळून किंवा जोडधंदा म्हणून जर कोणी केला तर त्याच्यासाठी पण चांगलं आहे आणि घेणाऱ्यासाठी पण चांगलं आहे. म्हणजे त्याला वाहतुकीचा खर्च आहे तो 10 प्राण्यांना पण तेवढाच लागणार आहे आणि 100 प्राण्यांना पण तेवढाच लागणार आहे. म्हणजे तसं बोलायला गेलं तर खरोखर हे चांगलं आहे. आणि मी नेहमी माझ्या नवऱ्याला सांगते, तुम्ही काहीतरी उद्योग करता. पण ह्या वेळेस मी त्यांना असं सांगितलं की खरोखर जर ह्या 3 महिने जर आपण अजून धीर धरला तर आपला हात धरण्यासारखा कोणीच नाही राहणार आहे. आणि खरोखर या व्यवसायामध्ये आपल्याला पुढे पैसा दिसतोय. बरोबर. कारण याच्यामध्ये कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचं काहीच पाऊस पडलाय, जास्त झालाय, कमी झालाय, जसं आपण शेतीमध्ये पाऊस नाही पडला तर शाश्वती देऊ शकत नाही, तसं याच्यामध्ये काहीच नाहीये. या प्राण्यांना आजार खूप कमी आहेत आणि फक्त 10 दिवसापर्यंत पिल्लांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे. विनोद, मला एक राहते, आपल्याकडे जे नव तरुण आहेत सगळे युवक आहेत त्यांना काय तुम्ही मेसेज द्याल? मी तर बोलतो का अनेक युवक बोलतात आम्हाला तर नोकरी नाही, शासनाकडनं नोकरी मिळणार नाही, शेतीमध्ये काय राहिलेलं नाही. अशा युवकांना जेव्हा नैराश्य निर्माण होतंय त्यांना तू काय आता हे करणार? मी तर बोलतो या धंद्यामध्ये या, अगदी कमी पैशामध्ये तुमचा धंदा चालू होतो. आणि कुठलंही मार्गदर्शन लागलं तर मी स्वतः अगदी इथे पण त्याला मार्गदर्शन करीन आणि त्याच्या घरी सुद्धा कधी व्हिजिट पाहिजे तर व्हिजिट पण देईल. आणि माझ्या नीरज सरांचा तुम्हाला नंबर देईल नंतर. ती व्यक्ती पण अशी आहे ना तर ती जसं आता मी बोलतो माझ्यासाठी ती आणखी भारी आहे का, सहकार्याची भावना जबरदस्त आहे त्यांची. आणि मी तर बोलतो एकदा ट्रेनिंग घ्या पहिला त्यांच्याकडे जाऊ. ट्रेनिंग आणि प्रशिक्षण महत्वाचं आहे. प्रशिक्षण महत्वाचं आहे. तर तसं तुम्ही घ्याल आणि मग सशांची वाढ होत नाही किंवा मग पिल्लं मरतात. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि नुसतं वाढवून तुम्ही सेल कुठं करणार? मग त्यासाठी ती गोष्ट पाहायला पाहिजे. पाहिलं असेल आता विनोद यांनी जी काही आता फार्मिंग सुरू केली सशाची, ती खरं तर पालघर जिल्ह्यात प्रथमच त्यांचा पहिला हा प्रयोग असेल की त्यांनी आता सुरू केलेली. खरं तर मागणी भरपूर आहे आपल्याकडं, पण ज्याप्रमाणे पुरवठा पाहिजे पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन युवकांनी ह्या ठिकाणी यायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या शेतीला पूरक एक जोडधंदा करायला काही हरकत नाही. कारण कमी पैशामध्ये हा तुमचा उद्योग उभा राहतो आणि त्याला कमी पैशात तुम्ही जास्ती पैसे कमवू शकतात. खरं जर कोणाला ह्याबाबत माहिती पाहिजे असेल तर विनोद यांचा मी नंबर खाली दिलेले आहे, त्या नंबर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि याची माहिती, यांचं ट्रेनिंग कसं पाहिजे ते तुम्ही इथे घेऊ शकता. आणि तुम्ही या ठिकाणी भेट द्या आणि नव युवक आहेत त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरायला हरकत नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ह्या संदर्भात मला कमेंट करा. आणि काही गरज लागली तर मी सुद्धा माझा फोन नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, त्या संपर्क करू शकता. विनोद यांचा जर नंबर लागला नाही तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी त्यांना संपर्क करीन. आणि नक्कीच ह्या व्हिडिओसाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.